बोलता बोलता तुम्ही सांगितलं की आता हे सुरू झालेलं आहे, बरोबर आहे तुमचं. तर 15 दिवसानं अशाच एका वेगळ्या कार्यक्रमाची तयारी करणार आहे औंढे सर. त्याही वेळेला या आपले नंदकुमारजी गायकवाड सर यांची सेवापूर्ती आहे. त्यानंतर जूनला या, जून 30ला आदरणीय सोनवणे सर यांची सेवापूर्ती आहे. त्यानंतर बडुरे सर. अशा पद्धतीनं हा विनोदाचा भाग नाही, एका नियत शासनाच्या नियमानुसार, नियत या शब्दाचा अर्थ नियमानुसार, शासनाच्या प्रत्येकाला सेवेतून निवृत्त व्हावं लागतंय, पण आयुष्यातून निवृत्त करण्याचं काम ते परमेश्वराच्या हातात. परमेश्वरानं जन्म कधी होणार आहे हे आपल्याला सांगितलंय. 9 महिने 9 दिवसाला मनुष्याचा जन्म होतो हे डॉक्टर सांगतात, पण कुठलाच जगातला डॉक्टर आपला श्वास कधी बंद होणार आहे सांगत नाही. म्हणून मिळालेला प्रत्येक श्वास आनंदाने घ्यायचा. आपण फोटो काढायला जर गेलो युवराज मामा, त्या फोटोग्राफरची ओळख नसते, पाळख नसते, त्यानं स्माईल म्हणलं आपण मस्त हसतो, हसतो की नाही. मग जीवनाचा फोटो जर सुंदर काढायचा असेल तर हसत राहा. सांगायचं तात्पर्य आनंदी राहा. जितकं तुम्ही आनंदी राहाल, प्रत्येक श्वास तुम्ही आनंदाने घ्या. मी घेणार सोडणारच नाही, घेतलेला श्वास सोडू नकोस बस. आता साहेबांनी बोलता बोलता सांगितले आम्ही नोकरीला लागलो, आकडे सरला सापडतच नव्हतो. याचा अर्थ कळाला का तुम्हाला? कळाला का रे? इकडे कळतंय, इकडं कळणार झालंय औंढे सर. आता 10वीची परीक्षा चालू आहे. जूनच्या आत निकाल लागणार आहे. ज्यावेळेस निकाल लागेल 90% पुढे 17 ते 18 विद्यार्थी राहणार आहेत, त्यामध्ये मुलीचे राहणार आहेत. असं का उदासीन तुम्ही व्हायला लागलं? साहेबांनी सांगितले आम्ही आकडे सरला सापडतच नव्हतं, आम्हाला मिशा सुद्धा आल्या नव्हतं. तुमच्याच वयाचे होते, 1-2 वर्षांनी मोठे. या वयामध्ये ते नोकरीला लागले युवराज बाबा साहेब. सकाळी मी मराठी भाषा दिनाच्या संदर्भात ऐकत होतो. काल सगळ्यांच्या स्टेटस लावतो है का नाही. आपल्या महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं रे? राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा, बरोबर आहे की नाही? ते सगळ्यांच्या स्टेटसला होतं. काल वेळ भेटला नाही ऐकायला, आज पहाटे सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक वाक्य आठवलं साहेब, तुम्हाला सकाळी म्हटलोय, आता यांच्या समोर सांगतो. प्रख्यात्री ज्यावेळी शिक्षक म्हणून लागले गायकवाड सर, त्यावेळेला त्यांचं वय तुमच्याच वयाचं होतं. आणि आकडे सर सारखे थोडस कठोर मुख्याध्यापक त्या शाळेला होते. ते छडी घेऊन होते. हे पोरं यायला लागले. राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर आलेल्या प्रत्येक पोराचा समाचार ते मुख्याध्यापक घेत होते. आणि थोडं जर एखाद्याने जर रडलं, धोडबांधकर हे म्हणत होते. प्रख्यात्री पाठीमागच्या रांगेत होते. मुख्याध्यापकाने त्यांनाही झोड झोड झोडलं. येऊन सांगायला लागले मध्ये स्टाफ रूम मध्ये सगळ्या शिक्षकाला, अरे मला लय मारली रे हेडमास्टरने, लय मारली रे हेडमास्टरने. त्याने म्हणले का बरं मारलं? का माहित, लय मारले मला. मग त्यांना म्हणावं का नाही मी इथला शिक्षकच आहे? कळते का? त्यांना म्हणावं का नाही मी इथला शिक्षकच आहे? कसं म्हणू? त्यांनी सांगून ठेवलं होतं, तोंड बंद करायचं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही युवराज मामा आलात. या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या ज्येष्ठांमुळे खऱ्या अर्थाने या शाळेला गेटअप आलेला आहे. तुम्ही खाल्लेले कष्ट आज आम्ही मस्त त्या पद्धतीनं सगळे सुख आम्ही घेत आहोत. खऱ्या अर्थानं आजच्या लेकरांना शेण म्हणजे काय माहित नाही हो. शहरातल्या जर एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं म्हैस कशी असते, त्याने इंग्रजी सांगते दिस इज अ बफेलो. आमच्या खेड्यातल्या पोराला म्हैस दाखवायची गरज आहे का? त्यानं म्हशीला धरून आणतंय. आता शहरातल्या पोराला जर दिस इज अ बफेलो दाखवायचं तर म्हैस तिथं न्यावं. कसं न्यावं? त्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती चमचमणाऱ्या म्हशीला आमच्या. तुमचं आमचं भाग्य बाळांनो, आपण ग्रामीण भागामध्ये जन्मलो. साहेब त्या वयामध्ये तुम्ही लागलात. बरं आकडे सरांनी तुम्हाला सुद्धा प्रख्यात्री केली नाही, कारण हे व्हॉलीबॉलचे चॅम्पियन होते.
युवराज मामा, तुम्ही सगळ्यांच्याच मनात राहाल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो. तुमचं घर शाळेच्या अगदी कडेला आहे, जवळ आहे. शाळेवर असंच लक्ष राहू द्या. तुम्ही रिटायर झालात, अभिमन्यू पवारने एकदा म्हटले होते इथंच, रिटायर. आता तुम्ही नवीन झालात, तुम्हाला आता नवीन जन्म भेटलेला आहे. मस्त सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या, एन्जॉय करा. या कार्यक्रमासाठी आवर्जून अध्यक्षस्थान स्वीकारल्याबद्दल आदरणीय मुख्याध्यापक साहेबांचे मी या ठिकाणी आभार मानतो. एका फोनवरती आदरणीय जाधव सर, आदरणीय औंढे सर, आमचे कोषाध्यक्ष संस्थेचे दिलीप तात्या बाबळसुरे, आमचे पर्यवेक्षक मनाळे सर, ज्यांनी या कार्यक्रमासाठी श्रम कष्ट घेतलं. यानंतर या कार्यक्रमासाठी बोलवल्याच्या नंतर युवराज मामा असतील, आमच्या गाडीकरताई असतील, आमचा समाधान असेल, संदीप असेल, आमची महादेवी लांडाने, आमची कोंडाबाई असेल, त्यांचे मिस्टर नागनाथजी असतील, त्यांचे मेहुणे काशनाथजी असतील, तुम्ही सर्वजण आलात आणि सर्व शिक्षक वृंदांनी या ठिकाणी त्यांचं गोडकौतुक केलात. या सगळ्यांच्या बद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम मी संपला असं जाहीर करतो. त्या तत्पूर्वी दीपक लिंबाळेला सूचना येतो की ते विद्यार्थी घेऊन तिकडे जा. बाकीच्या विद्यार्थ्यांनी सरळ घरी जायचं, अभ्यास करत घरामध्ये बसायचं. ऊन जास्त आहे, उन्हामध्ये बाहेर फिरू नका. उठा. हे आम्हा सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे, कारण तुमचा दाटलेला जो कंठ होता, 42 वर्ष ज्या पद्धतीनं या शाळेशी तुम्ही निगडीत होता, या शाळेमधल्या अनेक अडचणी, या शाळेमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची सुख दुःख या कालखंडामध्ये तुम्ही पाहिलात. ज्या वयामध्ये तुम्ही नोकरीला लागलात त्या वयामध्ये तुम्हाला भावनिक अशा स्वरूपाचे सर्व कर्मचारी साथ दिली, तुमच्या सुखामध्ये, तुमच्या दुःखामध्ये. आणि निश्चितपणे याही काळामध्ये युवराज मामा अजिबात पोरकं वाटून घ्यायचं नाही. औंढेसर सारखं असं तटमतट राहायचं. हा, औंढेसर नेहमी म्हणतात कसं राहायचं, ओनली वन पेन्शन म्हणले त्यांनी. पेन्शनच्या पुढे जाऊन मी सांगतो अटेन्शन, सतर्क राहायचं. आणि आता जसं महाराज आले या ठिकाणी, त्या पद्धतीनं ज्या ज्या वेळी आम्ही तुम्हाला बोलावू त्या त्यावेळी तुम्ही शाळेमध्ये यावं. शाळेतल्या या मुलांसोबत, या लेकरांसोबत तुम्ही वेळ घालवावा, आमच्यासोबत वेळ घालवावा. विशेषतः तुमचं आरोग्य सुदृढ करायचं जर असेल तर तुम्ही एकलकोंडे करू नका. कार्यकर्ताही तुम्हाला सांगतो, निसर्गाच्या सानिध्यात राहा, प्लॅनिंग करा. पांडू, समाधान, आता तुझं सगळं समाधान झालंय. हा, पप्पांनी तुझं महादेवीचं सगळं काही कल्याण केलेलं आहे. त्यांच्या अपार मेहनतीतून तुम्ही लेकरं शिकलात. शिकणं महत्वाचं आहे. कितीही वडील शिकवायला जर निघाले, लाखो रुपये खर्च घालायला तयार आहेत, मुलं शिकायला तयार नाहीत. त्या सगळ्या गोष्टी, गरिबीची जाण, वडिलाचं कष्ट महादेवीच्या बोलण्यातून जाणवलं. या सगळ्या गोष्टीतून तुम्ही शिकलात, मोठे झालात. याही पुढे तुम्ही मोठे व्हावं. तुम्ही मोठे झालात की आमचं कॉलर टाईट होतं, आम्ही मोठे होतो. खरं ना संदीप? कारण ते बेंगलोरचे डॉक्टर आले होते, ज्यावेळेस ते संदीपला घेऊन जवळजवळ बोलत होते कोल्हापूरचे, त्यावेळेला माझं ऊर भरून येत होतं. आणि मी गेल्या गेल्या आमच्या आईची नाडी तपासणी करायची होती, मिसेसची आईची. तिथं गेल्या गेल्या संदीपनं भरपूर माणसं होते, पण नंबर माझा पहिल्यांदा लावला. तर बाकीचे सगळे बघायला लागले, हे कशामुळे झालं? हे लेकरं आमचे आहेत. उद्या आम्ही समाधानकडे गेलो शाहू कॉलेजमध्ये, तिथे 2 आहेत आमचे हिरे, एक किशन आहे ना हा समाधान आहे. चला रे आम्हाला दाखवा. कॉलेज दाखवा म्हणजे ते सगळे डिपार्टमेंट दाखवतात, ते ज्या डिपार्टमेंट मध्ये काम करतात. सगळं काही चांगलं झालेलं आहे. तुम्ही प्रामाणिकपणानं सेवा केलेली आहात. या सगळ्यांचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे. कुठंतरी मस्त शेत घ्यायचं, आता 4-5 एकर बोर मारायचं, ऊस लावा, आंबे लावा, काही करा. त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहा. त्या निमित्तानं माणूस कष्ट करतोय, त्या निमित्तानं माणूस शेतात फिरतोय. या बंधाऱ्यापासून त्या बंधाऱ्यापर्यंत जा, मस्त माणसामध्ये बसा, हसा. आता लोक खोटं खोटं हसायला लागले शहरामध्ये, उगीच जातात कुठेतरी. हा हा हा, अहो आनंद तिथं हसून नाही मिळत. तुम्ही बघताय आनंद तिथं
हसून मिळत नाही. तुम्ही मित्र कंपनीमध्ये राहा. आपले संतोष माने तुमचे मित्र आहे. जायचं बसायचं, दुसऱ्या मित्रांजवळ जायचं, 100 रुपये दररोज खर्चा त्यांच्यासोबत. तुमच्या खिशातले जाऊ द्या, पण तो आनंद जीवनामधला घ्या. हे जीवन पुन्हा वन्स मोर नाही. जीवनाचा रिटेक नाही, रिमेक नाही, वन्स मोर नाही, मागायचं सुद्धा नाही. आवडे सरनी सांगितले, हृदय पळतंय, शरीर पळतंय. हृदय थांबलं, आपण थांबलो. कोरोनाचं लॉंग फॉर्म खूप सुंदर सांगितलं. आता हे मी लक्षात ठेवणार आवडे सर. ते बरं झालं सुपातलं त्या पडवीतलं कुठलं कुठलं काढलं जात्यातलं. कोणताही रोग नाही, त्याला कोरोना म्हणायचं. आणि ते सिद्ध झालेलं आहे. गायकवाड सर ते कुठली तरी एक फाईल ओपन झाली, त्याचं नाव घेत नाही आता. झाले नाही डॉक्टर आमचे किरीकर सर आहेत तिथं. असो, मी जास्त बोलतोय असं मलाच वाटायला लागलंय. तुम्हाला वाटत नाही, कारण तुम्हाला बसावं. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष